कल्पना करा, जगातील सर्वात श्रीमंत, शक्तिशाली आणि प्रसिद्ध लोक एका गुप्त बेटावर येत होते. प्रायव्हेट जेट, लक्झरीज पार्टी आणि त्यामागे दडलेलं एक भयानक रहस्य. 2019 मध्ये जेव्हा एका अब्जाधीश व्यक्तीला अटक झाली, तेव्हा जगभरातील अनेक मोठ्या नावांचा उल्लेख होऊ लागला. तो माणूस होता जेफ्री इप्स्टेन. पण प्रश्न असा आहे, इप्स्टाईन नेमका कोण होता? त्याने एवढ्या मोठ्या लोकांशी संबंध कसे जोडले? आणि सगळ्यात महत्वाचं, इप्स्टाईन फाईल म्हणजे नेमकं काय? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तपशील समजून घेणार आहोत. जेफ्री इप्स्टाईन हा अमेरिकेतील एका फायनान्सर आणि इन्व्हेस्टमेंट सल्लागार होता. 1980 आणि 90च्या दशकात त्याने प्रचंड संपत्ती कमवली. त्याचे संबंध मोठमोठ्या उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी आणि रॉयल फॅमिलीज पर्यंत पोहोचले होते. इप्स्टीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत गुप्तपणे काम करत असे. त्याचं स्वतःचं प्रायव्हेट आयलँड होतं, ज्याला लोक लिटिल सेंट जेम्स म्हणून ओळखत होते. पण हाच बेट पुढे जगातील सर्वात मोठ्या सेक्स ट्रॅफिकिंग स्कॅन्डलचं केंद्र ठरलं. 2005 मध्ये फ्लोरिडामध्ये एका मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशी सुरू झाली आणि अनेक अल्पवयीन मुलींना इप्स्टाईनने शोषण केल्याचे आरोप समोर आले. 2008 मध्ये इप्स्टाईनवर केस झाली, पण आश्चर्य म्हणजे त्याला खूप हलकी शिक्षा मिळाली. त्याला फक्त काही महिने तुरुंगवास झाला. ही गोष्ट लोकांच्या संशयाला कारणीभूत ठरली. 2019 मध्ये पुन्हा FBI ने इप्स्टाईनला अटक केली. यावेळी आरोप अधिक गंभीर होते: सेक्स ट्रॅफिकिंग आणि मायनॉर्सचा गैरवापर. पण अटक झाल्यानंतर काही दिवसातच इप्स्टाईन तुरुंगात मृत अवस्थेत आढळला. ऑफिशियल रिपोर्टनुसार त्याने आत्महत्या केली, पण आजही अनेक लोक त्यावर संशय व्यक्त करतात. इप्स्टाईन फाईल म्हणजे कोर्ट डॉक्युमेंट्स, फ्लाईट लॉग्स, विटनेस स्टेटमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड्स याचा मोठा संग्रह. या डॉक्युमेंट्स मध्ये अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध लोकांची नावं आली, पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे: कोणाचं नाव डॉक्युमेंट्स मध्ये असणं म्हणजे त्या व्यक्तीने गुन्हा केला असं सिद्ध होत नाही. काही लोक इप्स्टाईनला बिझनेस किंवा सोशल सर्कल मधून ओळखत होते, तर काही लोकांवर गंभीर आरोप झाले. या फाईल्समुळे जगभरात मोठा पॉलिटिकल आणि सोशल कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्या. इंटरनेटवर अनेक वेळा दावा केला जातो की भारतीय नेत्यांची नावं इप्स्टाईन केसमध्ये आहेत, पण उपलब्ध सार्वजनिक कोर्ट डॉक्युमेंट्स आणि ट्रस्टेड इंटरनॅशनल मीडिया रिपोर्ट्स पाहिल्यास आजपर्यंत कोणत्याही भारतीय राजकीय नेत्यांवर इप्स्टाईन प्रकरणात ठोस आणि व्हेरीफाईड आरोप सिद्ध झालेले नाही. काही अफवा आणि सोशल मीडिया क्लेम जरूर समोर येतात, पण त्यांना अधिकृत पुरावे मिळालेले नाही. म्हणून या विषयाकडे फॅक्ट चेकिंग करून पाहणं खूप गरजेचं आहे. इप्स्टाईन केसने एक मोठा प्रश्न उभा केला: पैसा आणि सत्ता असलेल्या लोकांवर कायद्याची पकड कमजोर होते का? प्रकरणामुळे अनेक देशातील चाइल्ड प्रोटेक्टिंग लॉ मजबूत करण्याबद्दल चर्चा सुरू झाली. आणि सर्वात महत्वाचा, या केसने दाखवून दिलं की अनेक वेळा गुन्हे खूप वर्ष लपून राहू शकतात. इप्स्टाईनची कहाणी अजून अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवते. तो एकटाच दोषी होता का, की यामागे आणखी मोठं जाळ होतं? हा प्रश्न आजही जगभर चर्चेत आहे. तुम्हाला काय वाटतं? इप्स्टाईन केसमध्ये अजून किती गोष्टी लपलेल्या असू शकतात? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.